नमस्कार. 25 जुलै 1978 हा दिवस अत्यंत महत्वाचा यासाठी की याच दिवशी जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला आणि त्या दिवशीपासून आज IVF डे म्हणून नेहमी साजरा करण्यात येतो. IVF हा एक अशी प्रणाली की जी तुम्हाला मातृत्व किंवा पितृत्व देण्यासाठी आज सक्षम झालेली आहे आणि याच दिवसाच्या निमित्तानं हे सगळं काय आहे हे आपण डॉक्टर देशमुख यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनालायझर मध्ये. IVF डेच्या निमित्ताने तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, प्रेक्षकांनाही समजल्या पाहिजेत. नेमकं हे काय आहे? म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी इतकं लोकांना कळतं, पण IVF हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि ते मातृत्व कसं बहाल करतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे पुरुष किंवा ज्या महिला नॅचरल संबंधातून प्रेग्नन्सी ठेवू शकत नाहीत आणि लग्नाच्या साधारण 2, 3, 5 वर्षानंतरही त्यांना मूलबाळ नॅचरल संबंधातून किंवा नैसर्गिक संबंधातून राहत नाही, अशा पुरुषांचे शुक्राणू आणि अशा महिलांचे श्रीबीज आपण बाहेर लॅबमध्ये घेऊन त्यांचा स्वतः मायक्रोस्कोप खाली गर्भ बनवून मग तो बनलेला गर्भ पुढे वाढण्यासाठी किंवा रुजण्यासाठी महिलेच्या गर्भाशयात सोडतो आणि पुढे त्याच्या पुढे 9 महिन्यांची प्रेग्नन्सी ही नॅचरल स्तरावर होऊन 9 महिन्याने नॅचरल बाळ जन्माला येते. तर ही साधारण सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF प्रणाली आहे. आता हे सगळं सांगण्यापूर्वी हे सगळं तुम्ही करत आहात, तर मला पहिल्यांदा हे समजून घ्यायचंय की तुम्ही हे कुठं करताय, तुमचं हॉस्पिटल कोणतं आहे हे जरा सगळ्यांना कळणं आवश्यक आहे. तुम्ही हे कधीपासून करताय, किती झालेले आहेत आतापर्यंत, त्यातला सक्सेस रेशो काय आहे हे जरा कळणं आवश्यक आहे. म्हणून तुमच्या संबंधीची थोडीशी माहिती यात दिली पाहिजे. तर मी डॉक्टर अश्विनी देशमुख. माझं शिक्षण हे MBBS MS गायनेकॉलॉजी आणि फेलोशिप इन IVF असं आहे थोडक्यात. म्हणजे माझं 6 वर्षांचा MBBSचा कोर्स मी वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ इथून पूर्ण केला. नंतर माझं MS ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी हे GMCH औरंगाबाद इथून मी 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर मी 1 वर्ष इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्शन या विषयामध्ये माझं फेलोशिप पूर्ण केली आणि त्यानंतर 4 ते 5 वर्ष मी बेसिक ऑब्स्टेटिक प्रॅक्टिस करत होते औरंगाबादमध्ये आणि गेल्या 2020 पासून म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून मी आणि माझे 2 सहकारी जे की लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत, म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत, डॉक्टर धीरज कोटेचा आणि डॉक्टर घनश्याम मगर, आम्ही तिघांनी मिळून डॉक्टर उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर शिवाजीनगर एरियामध्ये औरंगाबादमध्ये सुरू केलं आहे आणि गेल्या 2 वर्षात साधारण 250 ते 300 लॅप्रोस्कोपिक सर्जरी त्या दोघांनी केलेल्या आहेत आणि साधारण 50 ते 60 IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशनच्या प्रोसिजर आम्ही आमच्या सेंटरमध्ये केल्या आहेत आणि त्यातून साधारण IVFचा रिझल्ट हा 30 to 40% पर्यंत असतो. तर आमच्याकडे साधारण 40-50% पर्यंत रिझल्ट आहे. आतापर्यंत 14 टेस्ट ट्यूब बेबी आमच्याकडे डिलिव्हर झालेले आहेत आणि तेवढेच सध्या प्रोग्रेसमध्ये आहेत, म्हणजे तेवढेच सध्या प्रेग्नंट आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की IVF ही प्रणाली जागतिक स्तरावर भारताकडूनच गेलेली आहे असं तुम्ही सांगताय. येस. ती कशी गेली आहे? म्हणजे सुभाष मुखर्जी कलकत्त्याचे जे आहेत त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी नावच हे याच्याकरता पडले आहे की जेव्हा गर्भनलिका दोन्ही बंद असतात, म्हणजे गर्भ बनण्याची प्रक्रिया ही खरं तर गर्भनलिकेमध्ये होते आणि मग गर्भाशयात येऊन रुजतो. तर जी महिला ज्याला दोन्ही गर्भनलिका बंद होत्या, म्हणजे जिचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर तिला गर्भधारणा हवी होती, तर डॉक्टर सुभाष मुखर्जी यांनी म्हणजे भारतामध्ये सुद्धा हा प्रयोग केला होता आणि त्यांना पेपर प्रेझेंटेशन आणि हे सगळं करायचं होतं. पण त्याच्या आधीच सरांनी सांगितल्याप्रमाणे 25 जुलै 1978 रोजी बॉर्नहॉल क्लिनिक इंग्लंडमधून हा पेपर प्रेझेंट झाला की लुईजा बॉर्न जन्माला आली आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे काही थोड्या अवधीतच आपल्याकडे बँगलोर सिटीमध्ये दुर्गा म्हणून फर्स्ट इंडियातली IVF बेबी जन्माला आली की जी सुभाष मुखर्जी. मी थोडासा याच्यामध्ये उगाच एक इंटरफिअरन्स करतोय, ती आपली सवय असते म्हणून. या दुर्गा एक फर्स्ट IVF बेबी म्हणणार असतील तरीही मला सांगायचं आहे की सावरकरांच्या त्या गीतामधली ओळ तुम्हाला माहिती आहे ना, ते समुद्राला धमकी देतात की आता मी हे सगळं हे सत्य अगस्तीला कथेल आणि ते अगस्ती तुला एका आचमनामध्ये पिऊन टाकतील. ते अगस्ती ऋषी मला वाटतं फर्स्ट IVF बेबी भारतातले असावेत, कारण त्यांचा जन्म असाच माठातून झालाय असं म्हटलं जातं. उगी आपली गंमत म्हणून सांगतो. ही सगळी IVF ची गरज पुरुषांच्यामुळे असते की स्त्रियांच्यामुळे असते? काय कसं असतं? म्हणजे
पुरुषत्व कमी म्हणून, की एक धारणा असते आपल्याकडे ना, की आपण पहिल्यांदा गेलोच की माझ्यातलं पुरुषत्व कमी आहे, मी मात्र सुख देऊ शकत नाही स्त्रीला असं, किंवा मी पुरुषच नाही अशी एक धारणा असते म्हणून लोक टाळतात. हे कसं आहे नेमकं, म्हणजे पुरुषाची अडचण काय असते नेमकी? नाही, म्हणजे पुरुषत्व कमी असल्यामुळे तुम्ही बाळ देऊ शकत नाही अशी शक्यता अतिशय कमी असते. म्हणजे ज्यांना शारीरिक संबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे आणि म्हणून त्यांना बाळ राहत नाही अशी संख्या अगदी 1-2% असते. इन्फर्टिलिटी किंवा बाळ न राहण्याचं कारण पुरुषांमध्ये मोस्टली आजकाल शुक्राणूंची संख्या कमी होणं किंवा शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव असणं ही जास्त आहे. आणि 1-2% लोकांमध्ये जे आजकाल वाढणारा स्ट्रेस, कमी झोप, कामाचं प्रेशर, याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की शिश्नाची ताठरता व्यवस्थित न झाल्यामुळे संबंध ठेवण्यामध्ये असमर्थता, तर हा तर 1-2%चा प्रॉब्लेम आहे. इन्फर्टिलिटी ही शक्यतो शुक्राणूशी संबंधित आहे, संबंध ठेवण्यापेक्षा शुक्राणूच्या संख्येशी. याच्यामध्ये आपण जे बदललेली लाईफस्टाईल म्हणतोय, म्हणजे तणाव वगैरे तर आहेच आहे, सगळे आता ITN सगळे त्या तणावातच जगत असतात, नोकऱ्यांचा एक वेगळा तणाव आपल्याकडे निर्माण झालेला आहे. यासोबत काही व्यसनं कारणीभूत आहेत का, की या सगळ्यामध्ये शुक्राणूंची कमतरता त्यांच्यामध्ये होऊ शकेल? टोबॅको म्हणजे तंबाखू हे सगळ्यात घातक आहे शुक्राणूंच्या संख्येसाठी, शुक्राणूंच्या हालचालीसाठी. आणि त्यामुळे कुठल्याही माध्यमातून जर तुम्ही टोबॅको घेत असाल, म्हणजे ते स्मोकिंग असो किंवा तंबाखू असो किंवा मग गुटखा खाणं असो, आणि अल्कोहोलिझम ते पण म्हणजे ऑकेजनल नाही, पण तुम्ही रेग्युलर बेसिसवर अल्कोहोल घेत असाल तर ह्या दोन्ही गोष्टी, आणि मग इंजेक्टेबल IV ड्रग जर तुम्ही घेत असाल तर हे नक्कीच तुमच्या फर्टिलिटीसाठी घातक आहे. म्हणजे पुरुष वेगळं आणि शुक्राणूंची कमी संख्या असणं हे वेगळं. अशी अडचण स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा असू शकते का, आणि ती काय आहे? असू शकते ना. आता स्त्रियांच्या बाबतीत पण संबंध ठेवण्यामध्ये असक्षमता किंवा संबंधांमध्ये घाबरण, ज्याला आपण वजिनिस्मस म्हणतो, ती गोष्ट वेगळी आहे. आणि शुक्राणू स्त्रीबीजांची संख्या कमी आहे किंवा तुमच्या गर्भनलिका बंद आहेत किंवा तुमच्या गर्भाशयातला अस्तर बनत नाहीये, दर महिन्यात तुमचं स्त्रीबीज फुटत नाहीये आणि म्हणून तुम्हाला बाळ राहत नाहीये, तर ही टोटली सायंटिफिक गोष्ट आहे. आणि त्याच्याशी तुम्ही पर्सनली माझ्या मातृत्वावर किंवा पितृत्वावर घ्यायची काही गरज नाहीये त्याला. म्हणजे ते सरळ तुम्ही हा अडचण आहे, ती समस्या आहे, ते बाकी तुम्ही दोन्ही अर्थाने एकमेकांना सुखी करण्यासाठी पात्र आहात, फक्त त्या शारीरिक त्रासांमुळे किंवा अडचणीमुळे हा एक प्रकारचा आजार आहे. आणि तो आजार दूर करण्यासाठी IVF ही प्रणाली आहे. आता यात नेमकं IVF मध्ये होतं काय? म्हणजे खरं तर IVF असं म्हणतात लोक, आणि सगळ्यात मुळात गंमत अशी असते की या सगळ्या गोष्टींना खूप गोपनीयरित्या बघण्याची अजूनही आपल्याकडे सवय आहे. आणि मला अजून एक प्रश्न याला जोडून विचारायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा, की म्हणजे त्या उत्तराच्या नंतर होतं कायच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तो प्रश्न म्हणजे याचं प्रमाण शहरी भागात जास्त आहे की ग्रामीण भागात जास्त आहे? म्हणजे वंध्यत्वाचं प्रमाण हे शहरी भागात तुम्हाला जास्त सापडतं की ग्रामीण भागात सापडतं? नाही, आजकाल तर मी सांगेल शहरी भाग किंवा ग्रामीण भाग असं काही राहिलेलं नाही. ग्रामीण भागातून सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी असणारे किंवा श्रीबीजांची संख्या संपलेले आणि गर्भनलिका बंद असलेल्या महिला खूप येतात. म्हणजे मी तर सांगेल की आजकाल ग्रामीण भागात ॲडिक्शन म्हणजे तंबाखूचं अतिसेवन आणि पेस्टिसाइडचा वाढता वापर याच्यामुळे अझूस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव होण्याची संख्या खूप जास्त वाढली. वापर म्हणजे कुठल्या भागातला? म्हणजे जे तुम्ही शेतकरी लोक जे की शेतावरती पेस्टिसाइड्स वापरतात शेतातल्या पिकांवरती, तर त्याच्यामुळे कदाचित असू शकतं. पण भरपूर अझूस्पर्मियाचे पेशंट्स आपल्याला खेड्यातून सुद्धा येताना पाहायला मिळतात. आणि सिटीजमध्ये बघाल तर तिथे मोस्टली रिझन हे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आणि जंक फूडचं सेवन, शारीरिक हालचालींचा पूर्णपणे अभाव आणि ॲडिक्शन या गोष्टींमुळे शहरी भागातले पेशंट सुद्धा आता इन्फर्टिलिटीची संख्या खूप वाढलेली आहे. या सगळ्यामध्ये अजून एक विषय दुर्लक्षित आहे जो बघितला जात नाही, तो म्हणजे स्त्रियांच्या इन्फेक्शन बाबतचा. येस, खरंच. म्हणजे खूप स्त्रिया अशा असतात की ज्यांना इन्फेक्शनमुळे हा प्रॉब्लेम दुरावतो. तर त्या इन्फेक्शनची कारणं काय काय आहेत, कोणती इन्फेक्शन असतात आणि त्याची कारणं काय काय आहेत? म्हणजे हे पहिल्यांदा असं होतंय की आपण ते करणाऱ्या डॉक्टरला ते टाळण्यासाठी काय आहे ते विचारतोय, तर ते इन्फेक्शन काय आहे? कसं आहे की भारतामध्ये अजूनही स्वच्छतेला फारसं महत्त्व दिलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी अजूनही महिलांना टॉयलेट्स उपलब्ध नाही आहेत आणि त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन महिलांमध्ये पुरुषांच्या कम्पेअरमध्ये खूप लवकर होतं, कारण लघवीची जागा आणि महिलांची पाळीची जागा ही जवळजवळ असते आणि त्यामुळे महिलांनी योग्य वेळेत वारंवार वॉशरूमला जाणं आणि स्वच्छ जागेत जाणं खूप गरजेचं असतं. परंतु आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच वेळा युरिन रिटेन्शन केलं जातं आणि त्यामुळे इन्फेक्शनची संख्या वाढते. दुसरं भारतातलं किंवा आपल्याकडचं
त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे अजून एक खूप अर्ली मॅरेजेस होतात. 15-16 मध्ये 17 मध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा तोपर्यंत म्हणजे महिलेची वजायना म्हणजे महिलाचा योनी मार्ग हा तेवढा सक्षम झालेला नसतो की तो बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शनचा सामना करू शकेल, संबंधानंतर होणाऱ्या इन्फेक्शन. आणि मग त्याच्यामुळे अशा महिलांमध्ये पुढे जाऊन पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस की वजायनामधून ते इन्फेक्शन गर्भाशयाच्या मुखाशी जाईल, मग गर्भाशयात जाईल आणि मग गर्भनलिकेत जाईल, त्याला आपण पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस म्हणतो. आणि त्यामुळे भारतामध्ये PIDचे इन्सिडेंट्स खूप जास्त आहे अर्ली मॅरेजेसमुळे. मला यात फक्त एक माहिती तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण लगेच जोडून बघायची असते. महाराष्ट्रातल्या एकूण गावांचा विचार केला तर दर दिवशी काही हजार आठवडी बाजार महाराष्ट्रामध्ये भरत असतील. दर दिवशी, कुठे सोमवार, कुठे मंगळवार, कुठे गुरुवार. या आठवडी बाजारामध्ये साधारणतः एका बाजारात 400-500 महिला तरी ह्याच्यासाठी व्यवसायासाठी आलेल्या असतात. म्हणजे आपण उगी 2-3 हजार बाजार जरी गृहीत धरले, 400-500 जरी महिला गृहीत धरल्या, तरी या बाजारात काय होतं बघा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी विक्रीसाठी आलेल्या महिलांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे मॅडम कुठेच जाता येत नाही. बरोबर. आणि आठवड्याचे 5-5 दिवस 9-10 तास स्वच्छतागृहाच्या अनुपलब्धतेमुळे त्यांना अगदी लघवीला सुद्धा जाता येत नाही. ही महाराष्ट्रातली भीषण स्थिती आहे. आपण जे पुरोगामी वगैरे म्हणतो ना, त्यातली ही भीषण स्थिती आहे. आणि तीच ही कारण आहेत या सगळ्याला पुढे तिकडे त्या आजारापर्यंत घेऊन जातात. आणि तो आजार एक दाग म्हणून समजला जातो. म्हणजे वंध्यत्व हा आपल्याकडे शाप मानला जातो. आणि तो शाप आपणच आपल्या लोकांना देतोय हे विसरून चालणार नाहीये. मॅडम, या सगळ्या शापातून मुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करता आहात. म्हणजे खरं तर शाप म्हणूच नाही, याला आजाराला कुठे शाप म्हणायचं असतं का, पण या शापातून मुक्तीसाठी आपण प्रयत्न करत आहात. आता यातला खर्च किती आहे आणि प्रत्यक्षातला सक्सेस रेशो किती आहे? अनसक्सेस झालं तर पुन्हा सक्सेस होण्याची काही शक्यता असते का? म्हणजे किती वेळेला प्रयत्न करता येऊ शकतात आपल्याला? आता याचा साधारण खर्च बघितला तर एका सायकलमध्ये म्हणजे एकदा आपण गर्भ बनवून तो गर्भ गर्भाशयात सोडणे याला साधारण 1 ते 1.5 लाखापर्यंत सध्या औरंगाबाद सिटीमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही साधारण एवढा खर्च येतो. आणि मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स तुम्हाला पॅकेज सिस्टीम देतात. आता एकदा केल्यानंतर याचा सक्सेस रेट हा 30 ते 40% आहे. म्हणजे 100% रिझल्ट आहे वगैरे असं, कारण की हा म्हणजे आपण काही देव नाही आहोत. जे तिथे जमत नाहीये ते आपण बाहेर करतो आहे लॅबमध्ये. आणि त्याच्यामुळे 40% किंवा 50%च्या पुढे खरं तर जगनियंत्याच्या कृतीला पुन्हा इथे करण्याचा नवीन निर्मितीचा प्रकार असतो. म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण गोष्टी करत आहोत. त्यामुळे 40 ते 50% पेक्षा एका सायकलमध्ये रिझल्ट नाहीये. आणि अशी सेम सायकल तुम्ही कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 वेळा रिपीट करू शकता. आणि याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 90% लोकांना मग रिझल्ट मिळतो. शेवटच्या याच्यापर्यंत 80 ते 90% लोकांना यातला यश मिळतं. याच्यात पण तुम्हाला कुठल्या कारणामुळे वंध्यत्व आहे ह्या गोष्टीवरती पण रिझल्ट अवलंबून असतो. त्यानंतर महिलेचं वय किती आहे, पुरुषाचं वय किती आहे, याच्यावरती किती वयापर्यंत तुम्हाला सक्सेस चांगला लवकर मिळतो असं वाटतं? आता खरं तर बाळ होण्याचं किंवा आई होण्याचं योग्य वय हे 22 ते 32 पर्यंत आहे. पण आजकाल उशिरा होणाऱ्या लग्नांमुळे आणि प्रत्येक मुलीला आपलं करिअर, आपलं शिक्षण करायचं असतं आणि त्याच्यामुळे लग्न उशिरा झाल्यामुळे आपोआपच लग्न झाल्यानंतरही त्यांना त्यांच्या करिअरमध्ये सेटल व्हायचं असतं आणि त्यामुळे बाळ त्यांचा शेवटचा पर्याय असतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जर 30 नंतर ट्राय करत असाल तर तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स खूप कमी होतो. आणि तसंच IVF मध्ये सुद्धा 35 पर्यंत तुम्हाला 30 पर्यंत एकदम चांगले रिझल्ट आहेत, 35 पर्यंत ओके रिझल्ट आहेत आणि 35 नंतर इव्हन IVF मध्ये सुद्धा तुमचा रिझल्ट खूप कमी आहे. फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्यांसाठीची, म्हणजे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे फॅमिलीची प्लॅनिंग करणाऱ्यांसाठीची ही महत्वाची गोष्ट आहे की आपण जे सगळं होऊ देत सगळं त्याला नंतर येऊ देत असं म्हणतो ना. जेव्हा सगळं होतं तेव्हा ते यायची शक्यताच कमी होऊन जाते. म्हणून थोडीशी काळजी घेतली पाहिजे. योग्य वेळी योग्य गोष्टी झालेल्या बऱ्या असतात. या सगळ्यामध्ये आता मला हा खर्च आपण बघितलाय, त्या सगळ्या शक्यता आपण बघितलेल्या आहेत. तर हे पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कुठल्या तरी पुरुषाचा दुसऱ्याचा स्पर्म मानले जातात, मग ते फसवलं जातं वगैरे असं सगळं बोललं जातं. किंवा मग आदली बदली होऊ शकते. काही लोकांचं असतं ना असं की बाबा आदला बदली होऊ शकते, काहीतरी इकडे तिकडे कुणाच तरी मिळून गेलं, सक्सेस व्हावं म्हणून डॉक्टरने केलं. तर या प्रोसेस कशा आहेत? म्हणजे दुसऱ्या कुणाचा तरी स्पर्म घेताना, स्त्री बीज किंवा पुरुष बीज दोन्ही घेतानाच्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे नुसतंच स्पर्म घेतात असं नाही,
तर स्त्रीबीज पण सुद्धा अशी घेतल्या जातात. डोनर त्याच्या असतात. मिळतात. तर याच्या प्रक्रिया कशा आहेत? नाही, ह्या अगदी ट्रान्सपरंट प्रक्रिया आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही पेशंट म्हणजे त्या कपलला सांगूनच आपण पुढे गेलेलो असतो. आणि शक्यतो आम्ही सांगतो की ही गोष्ट फक्त कपलमध्ये राहू द्या, कारण की जर एखाद्याला खरंच त्याच्याकडे शुक्राणूंची संख्या एवढी कमी आहे किंवा बिजांडातून पण शुक्राणू मिळत नाही, म्हणजे खरं तर आता जे इक्सी प्रणाली आली आहे IVF नंतर, म्हणजे इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, याच्यामध्ये अगदी अझूस्पर्मी आहे, म्हणजे ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणू अगदी 0 आहेत अशा लोकांना सुद्धा आपण टेस्टिस मधून स्पर्म म्हणजे डायरेक्ट बिजांडातून स्पर्म ऍस्पिरेट करून अगदी 4 ते 5 शुक्राणू जरी आपल्याला मिळाले तर त्याच्यापासूनही आपण गर्भ बनवू शकतो. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण जर याच्याही पलीकडचा एखादा पुरुष असेल की ज्याच्याकडे याच्यानंतरही आपल्याला शुक्राणू मिळाले नाहीत, तर अशाच लोकांसाठी आपल्याला डोनर जावं लागतं आणि तेही आपण प्रॉपर मॅच करून आणि पेशंटची कन्सेंट घेऊन मगच आपण डोनरसाठी जातो, जर ते रेडी अशी असतील तर. बदलाबदलीची काही शक्यता असं नसते, नाही, म्हणजे नाही. 4-5 पेशंट आहेत, एकदा असं इकडचं तिकडं झालंय अशी प्रत्येक काही. सॅम्पल घेण्याआधी त्याचं कंटेनर लेबल झालेलं असतं. म्हणजे आपण पेशंटला किंवा डोनरला कोणालाही जेव्हा सॅम्पल घ्यायला कंटेनर देतो त्याच्या आधी त्याचं सगळं लेबलिंग झालेलं असतं. तसंच IVF लॅबमध्ये जेव्हा आम्ही स्त्रियांची श्रीबीज काढतो तेव्हा सुद्धा ती काढण्याआधीच त्याच्यावरती पूर्ण प्रत्येक पेट्री डिशवर लेबलिंग झालेलं असतं. त्यामुळे हे असं घडणं म्हणजे याला काही तथ्य नाहीये. एक शेवटचा प्रश्न, अशातून म्हणजे पुरुष बीजांची संख्या कमी असणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा स्त्री बीजांची संख्या कमी असणे, हा जो प्रकार आपण म्हणतो, त्या पहिलं एक तर उत्तर द्या की त्याची संख्या नेमकी किती असली पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट अशी कमी असेल आणि गर्भधारणा झालीच तर यातून येणारं अपत्य हे अपंग किंवा आणखी काही असं होण्याची शक्यता असते का? नाही, म्हणजे इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट नंतर किंवा वंध्यत्वाच्या कुठल्याही ट्रीटमेंट नंतर, म्हणजे IUI असो IVF असो, याच्यानंतर जन्माला येणारं बाळ हे पूर्णपणे त्याला तेवढ्याच रिस्क असतात जेवढ्या नॅचरल संबंधातून जन्माला येणाऱ्या बाळाला असतात, तेवढीच रिस्क त्यांना व्यंग असण्याची असते. त्यामुळे कारण की फक्त गर्भ आपण बाहेर बनवला आहे, तो गर्भाशयात सोडल्यानंतर पुढे वाढण्याची प्रक्रिया ही पूर्ण नॅचरल आहे. म्हणजे जशी शक्यता इकडे आहे तेवढीच ती तिकडे असते. आहे. साधारणतः IVF बद्दलचं पुरेसं ज्ञान डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी आपल्याला दिलेलं आहे. IVF ही प्रणाली अशा लोकांसाठी आहे ज्यांना वंध्यत्व म्हणजे अपत्य नसणं हे शाप वाटतं. शाप हा शब्द वापरण्यापेक्षा त्यांना ते आपण काहीतरी केलेलं पाप आहे असं वाटतं आणि ती आई होण्याची, वडील होण्याची भूक भागवली जात नाही. त्यासाठीच्या या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेतच, पण त्या ट्रान्सपरंट देखील आहेत. त्यातल्या सगळ्या खाचाखोचा, प्रॉब्लेम्स हे देखील आपण समजून घेतलेले आहेत. या निमित्ताने ज्यांना या सगळ्या प्रक्रियेविषयीची माहिती करून घ्यायची आहे ते त्यांच्याकडेही जाऊ शकतात, आपल्या ठिकाणी जाऊ शकतात. या सगळ्यामध्ये धोकेबाजीचंही पर्सेंटेज बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी फसवलं जातं. आता कोण फसवतं आणि कोण नाही फसवत याविषयीचं स्पष्टीकरण किंवा सर्टिफिकेट आपण इथून इश्यू करणार नाही आहोत. पण एवढ्या ट्रान्सपरंटरित्या जे पुढे काम करतायत त्यांच्यासोबत आपण जाऊन आपल्या वाटणारं दुःख हलकं करून घेऊ शकतो. इतकंच. आभार. आपण आज आलात, आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.